चला मॅच चालू करा लगेच. सामना 2 षटकांचा राहील म्हणून आपण उशीर करू नका. चला चला गेम ऑन करा लगेच. संदेश गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करणार. यावेळेला बॅटची कडा, स्लिपला चेंडू. इथे मात्र दोघांनाही चेंडू मिळाला नाही. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेला प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. चांगला चेंडू होता परंतु स्टॉप करता आला नाही. आणि चला इथून थोडंसं बाजूला तिकडे व्हा ना मित्रांनो. एक चेंडू 2 धावा. 2 षटकांचा सामना आणि ही सामन्याची लढत आपण पाहतोय. अप्रतिम मेगा फायनल. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर स्वतः चेंडूवरती येईल. डॉट बॉल माघारी परतवलंय. आपण पाहतोय स्ट्राइक वरती सध्या स्थितीमध्ये रुपेश आणि भूषण ही जोडी. दोन्ही टीम मातब्बर आहेत. आतापर्यंत चांगला खेळ राहिला आहे दोन्ही टीमचा. मोठा फटका. या वेळेला हा दर्जेदार बाहुबली षटकार. या षटकारानं आता सुरुवात केली जाईल. एकूण धावफलकावरती 8 धावा. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि या 3 चेंडूंमध्ये किती धावा बनवतील ते आपण पाहू. संदेश याला चांगली चपराक लगावली आहे. मोठा फटका. ओ अप्रतिम. बिग 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 हिट. या 2 चेंडूंवरती तुटून पडलाय फलंदाज रुपेश. हॅट्रिकच्या भोवळ्यावरती 2 लगातार षटकार. 14 धावा धावफलकावरती. आणखी एक दर्जेदार. पाऊस पाडलाय रुपेश षटकारांचा. या फायनल मध्ये फलंदाजी वाट्याला आली आणि परिपूर्ण फायदा आपल्या बॅटिंग लाईन मधून गोलंदाजावरती तुटून पडलाय. लगातार 3 षटकार. हॅट्रिक. 20 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू. आतापर्यंत संदेशनं जी कमाल केली ती कमाल आता इथे रुपेशनं ओळखली. या वेळेला यॉर्कर लाईन डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू उचलेल, फेकेल तोपर्यंत 1 धाव. बॅकअप आहे 4 खेळाडूंचा. ओव्हरची समाप्ती. या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती 21 धावा. रुपेश वैयक्तिक 6 चेंडू. या 6च्या 6 चेंडूंना खेळलाय ज्यामध्ये 1 डॉट, 3 षटकार, 1 एकेरी आणि 1 दुहेरी. नवीन गोलंदाज अंकित. चला उशीर लावू नका आपण. समोर फलंदाज पुन्हा एकदा रुपेश. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. गुडलेन स्पॉट वरती हा चेंडू थोडा मागे ढकलण्यात आला. अंगावरती आला समजलं नाही. जसा लँड झाला असं वाटलं रुपेश आणखी एक मोठा फटका खेळेल पण लँड झाल्यानंतर त्या चेंडूची आपण फिरकी पाहिली. लॉप केलाय चेंडू. यावेळेस पाठवून दिला डीप पाईन लेगच्या वरून. षटकार.
एकूण धावा धावफलकावरती 27 धावा. टार्गेटला आता पूर्ण करण्याचा प्रयत्न. संदेश याच्या टीम समोर धावसंख्या करणं गरजेचं आहे. पुढील चेंडू आणखी एक दर्जेदार लांब लचक षटकार. हो 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 हो, आज पाऊस पाडलाय षटकारांचा रुपेशनं. गरज आहे फायनल मध्ये संदेशच्या समोर अशी धावसंख्या बनवावीच लागेल, कारण संदेश एक मातब्बर फलंदाज. परंतु इथे रौद्र रूप धारण केले रुपेशनं. आतापर्यंत आपल्या बॅट मधून 5 षटकार लगावलेत आणि आतापर्यंत चेंडू झालेत 3, म्हणजे ऑल टोटल 12 पैकी 9 चेंडू आणि 9च्या 9 चेंडू रुपेश खेळाय. एकूण धावा बनवल्या 33. यावेळेला चेंडू चांगला आहे, चेंडू समजला नाहीये. डॉट बॉल. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 33 धावा धावफलकावरती. या 2 चेंडूंवरती थोडासा जरब ठेवावा लागेल. चांगला चेंडू आहे. बदल हा कालाची गरज आहे. बदल करणं हे फार महत्वाचं आहे. परिवर्तन जास्त तर गोलंदाजाकडे असायलाच पाहिजे आणि इथे गोलंदाजानं परिवर्तन केलंय. चांगला चेंडू आहे. यावेळेस डीप कव्हरच्या दिशेनं चेंडू येतोय बॉन्ड लाईनच्या बाहेर चौकारासाठी. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर ऑल टोटल धावसंख्या धावफलकावरती रेखाटल्या गेल्या ते म्हणजे 37 धावा आणि 38 धावांचं टार्गेट. चला लगेच जायचंय. बाकीचे चला फिल्डिंग लावा. बॅट्समनची वाट बघू नका मित्रांनो. बॅट्समनची वाट बघू नका, लगे उतरा मैदानावरती. सकलब संघ चला. सकलब संघ मीटिंग नकोच. अच्छा, या संपूर्ण दिवसामध्ये पंचांची भूमिका बजावणारे बारक्या कांबळे यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. खूप खूप धन्यवाद. आणि विजय बालाजी यांचा देखील आभार. सुभाषजी दावडे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करेल. अष्टविनायक क्रिकेट क्लब वारळ मुंबई अष्टविनायक चषक 2025 आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल सुभाषजी दावडे साहेबांचं आपण हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करूया. मायेचुबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेमध्ये आपण शोभा आणलीत, अतिथी बनलेत, म्हणून आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो फिल्डिंग लावा. बॅट्समन आले, तुम्हाला वारंवार सांगायला नको. अनिलजी पाचपोते साहेबांचं या ठिकाणी मानसन्मान करूया. त्यांची उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय होती आणि बक्षीस वितरण सोहळ्याला त्यांची उपस्थिती आम्हाला पाहायला मिळते. चला मॅच ऑन. जाऊया आपण जेडी सरांकडे. धन्यवाद सुशांत दादा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. टॅपिंग क्रिकेट. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, दुहेरी धावेचा प्रयत्न आणि इथे पहा विकेटचं पतन. डायरेक्ट हिट मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळते. सकलब संघ मात्र आज मैदानावरती काहीतरी वेगळी भूमिका साकारताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. अगदी मैदानाच्या चहू बाजूने जल्लोष आणि जल्लोष. ज्या फलंदाजानं या आधीच्या इनिंग मध्ये चांगली भूमिका फलंदाजीच्या माध्यमातून साकारली, तोच जयेश इथे मात्र गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतो. एक अष्टपैलू खेळाडू सकलब संघाचा चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय.
अविनाश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, जिथे आता स्ट्राईक एंड वरती आपल्याला संदेश पाहायला मिळतील. अन्वेचा पुढचा चेंडू पाहायला मिळतो. इथे सुद्धा आपल्याला एक धाव येताना पाहायला मिळेल. कुठलाही मोठा फटका अद्याप आला नाहीये. जिथे आपण धावा पाहतोय फलंदाजी करत असताना 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 38 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. खूप मोठं तगडं आव्हान. या षटकामध्ये 2-3 तरी मोठे फटके तर सामना बरोबरीमध्ये जाण्याची शक्यता एका बाजूला आपल्याला सामन्याचं पारडं झुकताना पाहायला मिळते. अन्वेष आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. इथे मात्र चांगला फटका सजवलाय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय. दोन क्षेत्ररक्षक पाठमोर होत असताना 1 2 3 4 5 बाउल. चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येईल चौकार. 4 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. या चौकाराच्या साह्याने मात्र धावफलक पुढे सरसावते वेगानं. धावफलकावरती आपल्याला 6 धावा पाहायला मिळतील, जिथे 38 धावांचं पाठलाग करत असताना अजूनही 32 धावा विजयासाठी गरज असणार आहे. अविनाश नवीन फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. इथे मात्र डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. अन्वेषची चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. संदेश फलंदाजी मार्कवरती असताना डॉट चेंडू आलाय. पुढचा चेंडू अन्वेषचा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलाय. चेंडू आकाशाकडे झेल होण्याची संधी. विकेटचं पतन आणि इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय संदेश बॅक टू द पॅव्हलियन. विकेटचं पतन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये या. चला सामन्याचं पारडं संपूर्णतः एका बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळाले. नवे एका बाजूला झुकलोय. सन्माननीय श्री सुनील भाऊ गोवारी, शिवसेना शहर प्रमुख, नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय श्री सुनील शेठ गोवारी यांचं या ठिकाणी आगमन होतंय. एकदा जोरदार टाळ्यांच्या स्वागतामध्ये त्यांचं सरचे स्वागत. सुनील भाऊ गोवारे यांचं या ठिकाणी शुभागमन. खरं तर पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय आणि आता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय जयेश या गोलंदाजाला, रुपेश या गोलंदाजाला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. 2000 फलंदाजी ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. एक आक्रमक पावित्र्य त्याने धारण केला. आता गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. गोलंदाजी करत असताना कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून केली जाणार. इथे धावफलकावरती धावा आपल्याला 8 लागताना पाहायला मिळत आहेत. अजूनही विजयासाठी 30 धावांची गरज. 6 चेंडू आणि 30 धावा. 38 धावांचा पाठलाग करत असताना आक्रमकरित्या एक तुल्यबळ धावफलक मात्र या ठिकाणी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र वारंवार बदल केला जातोय. रुपेशचा पहिला चेंडू बॅटच्या रडारमध्ये. चेंडू सीमा रेषा पार. 6 धावा. षटकार. आक्रमण चढवलं जातंय. उर्वरित 5 चेंडू आणि 24 धावांची गरज. बॅटच्या रडारमध्ये आलेला चेंडू ज्यानं षटकार खेचलाय, षटकार ठोकलाय. तो संदेश आपल्याला इथे पाहायला मिळतोय. आक्रमक पावित्र्य धारण केलाय. हा चेंडू सुद्धा पाहायला मिळतोय, परंतु हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल. डॉट चेंडू आणि आता येणारे 4 चेंडू आणि 24 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका, प्रत्येक चेंडूवरती षटकाराची आवश्यकता. एक डॉट चेंडू आणि सामन्याचा पर्दाफाश इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. रुपेश पुन्हा एकदा आपला चेंडू टाकण्यासाठी सज्ज.
हलवार पद्धतीने टाकलेला चेंडू, डॉट पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल काय? वाईट चेंडू मात्र इथून नक्कीच पाहायला मिळतोय. पंच कळवतील आता येणारे 4 चेंडू आणि 23 धावांची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो फटका सुद्धा इथून फसतोय. आता सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता पाहायला मिळते. गावदेवी क्रिकेट संघ सकलाप हा संघ या सामन्यामध्ये अधिराज्य वर्चस्व गाजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. फुल्लर लेनचा चेंडू टाकला जातोय आणि इथे सुद्धा आपल्याला डॉट पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक असणार आहे आणि 2 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता पाहायला मिळते. ॲज अ फॉर्मॅलिटी म्हणून सामना कंप्लीट होताना पाहायला मिळेल. इथे फटका सजवलाय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत असताना चेंडू सीमारेषा पार. 6 धावा, षटकार, उत्तुंग गगनभेदी गगन भरारी बाहुबली षटकार इथून पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 17 धावांची गरज. अष्टविनायक क्रिकेट क्लब वारळ मुंबई आयोजित अष्टविनायक चषक 2025 पहिलं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय आणि या